मी महेश सर आपल्या ट्रिक विथ मॅथ्स विथ ट्रिक या आपल्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघणार आहे वर्तुळ। गणितामधला किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय कोणता आहे तर वर्तुळ। आता वर्तुळाची पहिली आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायला लागेल। आता वर्तुळाचा पूर्ण जो वर्तुळ असतो तो किती अंशाचा असतो 360 अंशाचा। आता वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो त्याला आपण वर्तुळाचा मध्यबिंदू सुद्धा म्हणतो। आता जो केंद्रबिंदूला छेदून जी रेषा जाते त्याला आपण काय बोलतो त्रिज्या बोलतो। आणि ही जी आखंड रेषा असते त्याला आपण बोलतो वर्तुळाचा व्यास। आणि हा जो बाहेरचा भाग असतो त्याला आपण बोलतो वर्तुळाचा परिघ। आणि वर्तुळाने आतमध्ये जेवढा भाग व्यापलेला आहे त्याला आपण बोलतो वर्तुळाचे क्षेत्रफळ। आता याच्यावर तुमचा पूर्ण हा वर्तुळ चॅप्टर आपला समजून घ्यायचा आहे। हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। तुम्हाला प्रश्न कसा आहे परीक्षेला विचारला जातो तर आपण पहिले समजून घ्यायचं हे तुम्हाला पाठच करायचे। जे पहिले तुम्हाला बेसिक आहे वर्तुळाची त्रिज्या 7, वर्तुळाचा व्यास 14, वर्तुळाचा परिघ 44 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 154। तुम्हाला ह्याच्यामध्ये डिपेंड आहे आता मीटर दिला असेल तर ते चौरस मीटर मध्ये येईल, जर तुम्हाला सेंटीमीटर दिला असेल तर ते 4 सेंटीमीटर मध्ये येईल। आता एक फक्त लक्षात ठेवायचं आहे वर्तुळाची त्रिज्या व्यास आणि परिघ हे तीन काय गोष्टी आहेत या तीन बाबी आहेत त्या त्यांच्या एकमेकांच्या पटीमध्ये बदलत असतात। तर तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे परिघ किंवा व्यास किती। आता आपला बेसिक त्रिज्या किती आहे 7 आहे, झाले किती 14, ती वाढली किती दुप्पट झाले म्हणजे काय 7 ला 2 ने उलटले काय झाले 14 झाले। त्याच प्रकारे व्यास किती असतात आपला व्यास आपला बेसिक आहे 14 तर 2 ने उलटलं तर याला किती आहे 28 सेंटीमीटर। आता परिघ पण तसाच त्या दोनच्या पटीमध्ये बदलला। जर आपला बेसिक तर 44 असेल परिघ तर तो किती होणार आहे 88 सेंटीमीटर। या तीन तुम्हाला गोष्टी समजल्या तर तुम्हाला वर्तुळाचा 50% भाग तुम्हाला समजला असं होईल जातं। आता क्षेत्रफळ हे काय असतं वर्तुळाच्या त्रिज्येच्या व्यासाच्या किंवा परिघाच्या या पटीच्या वर्गामध्ये बदल असतो। म्हणजे आता आपण जर बघितलं त्रिज्या ही 2 7 आपले बेसिक 7 आहे, झाले किती 3 14 म्हणजे किती वाढले 2 पॉइंट वाढले। मग त्रिज्या व्यास आणि परिघ जर 2 पटीमध्ये वाढले असेल तर क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीमध्ये वाढतं म्हणजे क्षेत्र 2 चा वर्ग किती येतो 4। मग आपण जर याचा गुणाकार केला 4 चौक 16 4 आहे 4 म्हणजे 20 आणि 21 4 2 4 1 4 2 6। आता हे सेंटीमीटर मध्ये दिले म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येणार आहे 616 चौक सेमी। तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही वर्तुळाचा कोणताच प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे तुम्हाला हे वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये किती असेल मीटर 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ 154। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला कधी आपल्याला बसवण्यासाठी आपण ही पूर्ण पाठ केली असेल तर आपल्याला बसवण्यासाठी काय करतात एका वर्तुळाचा व्यास 22 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आपल्याला प्रश्न येतो। आता मगाशी आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं वर्तुळाचा व्यास हा काय असतो त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर व्यास जर 22 सेंटीमीटर दिला असेल तर ऑटोमॅटिक त्रिज्या किती असणार आहे व्यासाच्या अर्धी असणार म्हणजे किती असणार आहे 11 सेंटीमीटर असणार आहे। एवढी फक्त तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला वर्तुळावरील एक सुद्धा तुमचा प्रश्न सुटणार नाहीये। आता आपण वर्तुळाचे काय करणार आहे टाइप बाय टाइप आपण जे परीक्षेला येणार आहे ते आपण आता बघणार आहे। तर आपण पहिला बघणार आहे टाइप बघणार आहे आपण आता एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास व परिघ किती। अत्यंत सोपा। आता तुम्ही जर हा चार्ट पाठ केला तर तुम्हाला 1 सेकंदामध्ये उत्तर येणार आहे। तर आपली बेसिक त्रिज्या किती आहे 7 सेंटीमीटर तर 7 आहे म्हणजे त्याला सेंटीमीटर ही बेसिक त्रिज्या आपली किती आहे 7 सेंटीमीटर। आता गणितामध्ये किती दिले आपल्याला 21 सेंटीमीटर। आता 7 चे 21 करण्यासाठी 7 ला किती गुणिले 21 येणार आहे तर 7 ला 3 गुणिले किती येणार आहे 21 येणार आहे 21 सेंटीमीटर। तर त्याचबरोबर हे जर 3 च्या पटीमध्ये बदलले तर व्यास किती असणार आहे 3 च्या पटीमध्ये असणार आहे। आपला बेसिक व्यास किती आहे 14 सेंटीमीटर। 14 ला 3 ने जर आपण गुणलं तर 14 ला किती येणार आहे 42 सेंटीमीटर। आणि परिघ पण सेम तर तीन काय असतात त्यांच्या एकमेकांच्या पटीमध्ये बदलतात। तर त्रिज्या 2 पटीत बदलली
तर व्यास पण 2 पटी बदलणार आहे आणि परिघ पण काय बदलणार आहे 2 पटीमध्ये बदलणार आहे. आता 3 पटीमध्ये बदलणार आहे तर 44 गुणिले 3 44 3 किती येतात 132 आणि हे सेंटीमीटर मध्ये दिले म्हणजे 132 सेंटीमीटर. आपल्याला गणितामध्ये सांगितलं काय होतं तो वर्तुळाचा व्यास होता किती वर्तुळाचा व्यास किती असणार आहे 42 सेंटीमीटर आणि परिघ किती असणार आहे 132 सेंटीमीटर. आता आपण पुढचा भाग काय बघणार आहे टाईप दुसरा आता आपण बघतोय एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता सेम तुम्ही जर हा चार्ट पाठ मला प्रत्येक सांगतोय हा चार्ट तुम्ही पाठ करा. बेसिक त्रिज्या 7 असते व्यास 14 असतो परिघ 44 असते आणि क्षेत्रफळ 154 असतं. आता आपल्याला दिले काय मगाच्या म्हणजे आपण बघितलं पहिल्या मध्ये आपल्याला त्रिज्या दिली होती व्यास आणि परिघ काढायला सांगितलं होतं. आता काय सांगितलं एका वर्तुळाची आपल्याला त्रिज्या दिली. आता बेसिक त्रिज्या आपली किती आहे 7 आहे 7 ची झाली किती 14 सेंटीमीटर म्हणजे 7 ला 7 ची काय झाले दुप्पट झाले. सांगितलं की आपल्याला क्षेत्रफळ विचारले. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्रिज्या व्यास आणि परिघ हे त्यांच्या एकमेकांच्या पटीमध्ये बदलतात परंतु ते क्षेत्रफळ असतं ते यांच्या वर्गाच्या पटीमध्ये बदलतात. म्हणजे आता हे किती 2 पटीमध्ये बदलले मग क्षेत्रफळ किती असणार आहे 2 चा वर्ग 4 च्या पटीमध्ये. बेसिक आपल्याला किती आहे 154 सेंटीमीटर गुणिले 4 करायचं का तर हे 2 पटीमध्ये बदललंय तर 2 चा वर्ग 4 घ्यायचा आहे म्हणजे 154 4 ने गुणलं तर येणार 4 चौक 16 4 4 म्हणजे 20 आणि 21 4 2 4 1 4 आणि 2 6 असे 616 का असणार आहे चौक सेंटीमीटर. थोडं सोपं आहे तुम्ही फक्त हा चार्ट पाठ करायचा आहे. एक पाया वर्ग 2 पाया वर्ग परीक्षेत आपल्याला ते आठवत नाही त्यामुळे काय करायचं हा पूर्ण तुम्ही तक्ता लक्षात ठेवला तुम्ही तुमचा गणित एकदम सोपं आणि सोयीस्कर होणार आहे. तर बघा आपण पुढचा टाईप नंबर 3 तर आपण बघूया काय दिलंय एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या व्यास व परिघ किती. आता तुम्ही बोलाल सर तुम्ही आम्हाला फक्त 3 सांगितले त्रिज्या व्यास परिघ क्षेत्रफळ सांगितलं वर्गाच्या पटीमध्ये असतं. आता हे कसं काय करायचं आपली बेसिक 154 काय नाही एकदम सोपं आहे. काय करायचं दिले की आपल्या गणितामध्ये 1386 आहे तशी लिहून घ्यायचे. आपलं बेसिक क्षेत्रफळ किती आहे 154 ने 1386 ला भागलं तर काय भागलं जाणार आहे दोन्हीकडे समसंख्या आहे एकच स्थानी म्हणजे दोन्ही भागणार आहे. बेस आधी 14 उरला 1 झाले परत 14 बेस आधी 14 परत बेस 12 परत उरला 1 बे 9 18 परत बेत्री 7 परत आता 77 म्हटलं तर 11 च्या पदाने 77 असणार आहे. 11 साथी 77 11 7 66 उरले 3 संख्या 33 तयार 11 3 33. आता 7 ने 63 ला भाग घातला तर जातो 7 9 63 आणि इथे भागाकार आलाय 9 आलाय म्हणजे उत्तर आलं 9 आलं का तर नाही. आता आपलं बेसिक किती होतं 154 पण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं त्रिज्या व्यास आणि परिघ हे एकमेकांच्या पटीमध्ये बदलतात परंतु जे क्षेत्रफळ असतं ते या ठिकाणच्या दिलेल्यापैकी त्यांच्या वर्गाच्या पटीमध्ये असतं. म्हणजे 9 हे कशात तरी वर्गमूळ आहे कशात आहे तर 3 च कशात आहे 3 च म्हणजे जर तुम्हाला जर गणिताचे संबंध असेल तर बेसिक आपण त्रिज्या किती असतात 7 किती झालं 21 बेसिक व्यास किती आहे 14 त्याला पण 3 14 तर 42 बेसिक आपला परिघ किती आहे 44 त्याला पण 3 ने गुणायचं झालं 132 सेंटीमीटर एवढं सोपं आहे. आता बघूया आपण पुढचा टाईप नंबर 4 पुढचा टाईप बघायचा आहे टाईप 5 तुम्ही बघितलं असेल मी पहिल्यांदाच आयएमपी कडे जोडलेले कारण प्रत्येक पेपर मध्ये या टाईपचं तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर असं गणित काय पहिले बघूया आपण. सायकलच्या चाकाची त्रिज्या किती आहे 35 मीटर आहे तर चाकाचे 200 पेड्या चाक किती अंतर कापलं तर तुम्हाला सांगितलं काय एक सायकलचं चाक आहे ते पुढे चाललंय असेल तर ते काय सायकल चाकाची त्रिज्या किती आहे 25 मीटर आहे तर ते असे 200 वेळा जर फिरलं तर ते एकूण किती अंतर कापलं तुम्हाला ते सांगितलं. तर तुम्हाला मी प्रश्न सांगितलं की दिले चाकाची त्रिज्या दिली. आता गोल जेव्हा फिरतं तर चाकाची त्रिज्याचा संबंध असतो काय तर नाही तर चाकाचा संबंध असतो परिघाचा. तर या भांडी बाजू असते ते चाकाचं काय असतं फिरत असतं त्यामुळे चाक पुढे पुढे जात असतं. आपलं बेसिक किती आहे परिघ 44 आहे सॉरी आपल्याला त्रिज्या दिली किती 35 दिले. आपली बेसिक त्रिज्या किती आहे 7 ला किती गुणले 35 होतील
तर 7 ला 5 ने गुणल्यावरती काय होणार आहे 35 होणार आहे. 7 ला 5 35. मग तर त्रिज्या 5 पटीमध्ये असेल तर परिपूर्ण किती असणार आहे 5 पटीमध्ये असणार आहे. त्रिज्या किती होईल 5 24 2 5 24 2 22 किती झालं 220 मीटर. तर आपल्याला त्रिज्या मीटर मध्ये दिले म्हणजे परिपूर्ण किती असणार आहे 2 मीटर मध्ये असणार आहे. किती दिले 220. आता 220 हे काय झालं परिघ झाला त्या 200 फेऱ्यामध्ये. तर आपल्याला बघायचं काय एकूण किती सांगितले 200 फेऱ्यामध्ये म्हणजे चाक जेव्हा 200 वेळा पुढे जाईल तेव्हा ते किती अंतर कापेल. आता जर आपण त्यांचा गुणाकार केला 220 चा 200 ने गुणलं तर किती येणार आहे 3 शून्य पहिले ऍज इट इज आहे तसे लिहून घ्यायचे 22 गुणे 44. आता हे उत्तर आलं का आपलं फायनल तर नाही आलं का त्यांनी आपल्याला दिले कशामध्ये मीटर मध्ये दिले. आपल्याला त्याचं कशामध्ये करायचंय किलोमीटर मध्ये करायचं की आपलं अंतर काढायचंय. तर 44,000ला 1000 ने आपण तो भागला 1000 नाही का कारण की 1 किलोमीटर बरोबर किती आलं 1000 मीटर. आता हे जर मीटर मध्ये आलं म्हणजे आपल्याला काय किलोमीटर मध्ये करायचं म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. पण 3 शून्याला 3 शून्य कट झाले उरलं काय फक्त 44. म्हणजे ते सायकलची चाक 200 फेऱ्यामध्ये 44 किलोमीटर अंतर कापेल. पुढचा टाईप बघणार आपण टाईप 6 एका बैलगाड्याच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर 2.2 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरे होतील. आता बघायच्या टाइम मध्ये आपण काय बघितलं आपल्याला त्रिज्या देत होते आणि आपल्याला किती किलोमीटर अंतर होईल ते काढायचं होतं. आता त्याने आपल्याला काय दिलंय चाकाचा व्यास दिलाय आणि 2.2 किलोमीटर अंतर कापलंय. तर आपल्याला काय फेरे किती होतील ते काढायचं. म्हणजे बघायच्या लंबीवरती आधारित नॉर्मल येत होतं त्या टाईपचं दिलंय. तर बघा हे गाडीचं काय बैलगाडीचं चाक आता आपण दिले किती किती व्यास चाकाचा 1.4. आता व्यासाचा आणि चाक गोल फिरतो त्याचा काय संबंध आहे काय संबंध नाही. पण त्यांनी आपल्याला एक हिंट दिले आपल्याला एक परिघ काढण्यासाठी आपण ते दिले. आता बेसिक आपला व्यास किती आहे 14 पण त्यांनी दिलाय किती 1.4 म्हणजे आपला परिघ पण किती असणार आहे बेसिक 44 आहे तर 4.4 असणार आहे. तुम्हाला अशी तरी देणार आहे बाकी काय नाही. म्हणजे हा तुम्ही चार्ट पाठ करा म्हणजे तुम्हाला प्रारंभ सांगतोय 4.4 काय झाला परिघ झाला. आता त्यांनी सांगितलं काय 2.2 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरे होतील. आता 2.2 किलोमीटर दिले आणि हे जे परिघ आहे ते कशामध्ये मीटर मध्ये. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायला लागेल. आता 1 किलोमीटर बरोबर किती होतं 1000 मीटर होतं. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग आपल्याला 2.2 किलोमीटर दिले म्हणजे काय आहे 2.2 गुणिले 1000 उत्तर काय आहे आपलं 2200 मीटर बरोबर ना. 2.2 किलोमीटर म्हणजे किती 2200 मीटर. आणि त्यांनी आपल्याला परिघ किती असावी आपण काढलाय 4.4. मग आपण काय करायचंय 2200 ला 4.4 नी भागायचंय. आता तुम्हाला नियम माहिती आहे जर अंशामध्ये किंवा छेदामध्ये गेलो तर एका ठिकाणी पॉइंट असेल तर आपण तो पॉइंट काढतो आणि त्याच्या ऑपोजिट साइडला आपण काय करतो एक शून्य वाढवतो एक्स्ट्रा देतो. आता येणार काय 22 1 22 22 दुने 44 हे 3 शून्य ऍड केली कुठे येणार आहे वरती येणार आहे. मग 2 मी हाताला भाग करतो का तर बे 1 बे बे 5 10 हे 2 शून्य ऍड केली म्हणजे चाकाचे एकूण किती फेरे होणार आहे चाकाचे एकूण 500 फेरे होतील. चाकाचे किती फेरे झाले चाकाचे एकूण 500 फेरे होतील. नमस्कार मी महेश सर. तर आपण आता बघितलं पूर्ण वर्तुळाचे जे महत्त्वाची गणिते ती आपण ब्रेकच्या सहाय्याने सोडवून बघितली आणि 2 ते 3 स्टेप मध्ये आपण सर्वांचे उत्तर काढले. जर तुम्हाला असे जर नवनवीन व्हिडिओ जर माझे पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या मॅथ्स ट्रिक विथ महेश सर या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जेणेकरून मला पण नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. आणि अशाच नवीन नवीन संकल्पना माझ्या डोक्यामध्ये भरपूर आहे. मी तुम्हाला सहकार्य करेन आणि आपल्या श्री करियर अकॅडमी रसायनिक आणि नेहरू या शाखेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मला तुम्ही मेसेज करू शकता. मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध असतो. धन्यवाद. जय हिंद.